कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मी शॉपला आली आहे म्हणजे माझी आता जायची वेळ झालेली आहे. जायची वेळ नाही झाली, वाजलेले आहेत 5. आम्हाला मार्केटला जायचं आहे कारण काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. खरं तर श्रेयाची खूप घाई सुरू आहे की दीदी ज्वेलरी घ्यायसाठी ये, पेंडिंग काय आहे ती शॉपिंग करू. कारण आउटफिटचं बऱ्यापैकी झालेलं आहे सर्वांचं. फक्त माझं लग्नाच्या साडीचं वगैरे बाकी आहे. मी ब्लाऊज मागवला आहे, ब्लाऊज आणि एक साडी लेहंगा वगैरे असं पुण्यावरून. सो ते यायचं आहे आणि ते आल्यानंतर मग मी माझी ज्वेलरी डिसाईड करणार आहे. पण आईच्या काही ब्लाऊज पीस वगैरे या सर्व गोष्टी घ्यायच्या आहे कारण तिला ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे. माझ्यासाठी सुद्धा एक रेडीमेड ब्लाऊज बघायचा आहे माझ्या एका साडीवर. सो या सर्व गोष्टींसाठी मार्केटला जायचं आहे आज. दुसरी गोष्ट अशी की प्रिशूसाठी आम्ही सँडल घेण्याचा विचार करतो आहे. आमच्यासाठी सुद्धा सँडल वगैरे घ्यायची आहे. सो बाकी हे सगळं मी तुमच्यासोबत मार्केटला गेल्यानंतर शेअर करते. आता इथे काही जास्त बडबड करत नाही मी. आणि सकाळपासून जे काही छोटे मोठे शूट केलं असेल ते मी पुढे याच व्हिडिओमध्ये अटॅच करते, सो तुम्ही ते बघून घ्या. बाकी असं काही नाही आहे. मी घरामध्ये पटापट सकाळची कामं आटपली, त्याच्यानंतर शॉपला आली. मला क्लायंट होते 1-2 ते केली. आता मी जाते आहे घरी. सो बाकी काय होतं ते तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर शेअर करते. आणि मी कालचा जो व्हिडिओ टाकलेला आहे ब्लॉग, त्याच्यावर मला छान तुम्ही कमेंट्स केल्या की माझा मेकअप छान वाटतो आहे, त्याचं ट्युटोरियल शेअर करतो. थँक्यू सो मच. पण त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. सनस्क्रीन आणि माझं जे रेग्युलरचं फाउंडेशन असतं ते एवढूसं फक्त घेतलेलं होतं. पण तरीसुद्धा मी कधीतरी त्याचा तुमच्यासोबत नक्कीच ट्युटोरियल शेअर करेल. बाकी आज मी फक्त बेबी क्रीम लावून रेडी झालेली आहे आणि एक न्यूड लिपस्टिक लावलं. खरं तर माझं लिपस्टिक दिसत नाही आहे कुठे, माहिती नाही. मी काल रेडी झाली आणि त्याच्यानंतर लिपस्टिक कुठे ठेवलं मला दिसतच नाही आहे. असो, चला आता मी पटकन घरी जाते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं आहे, आम्ही काय काय घेतो आहे, कसं घेतो आहे, हे सर्व तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो आली तेव्हापासून ना माझी काही ना काही कामं सुरूच आहेत. एक तर माझ्या व्हिडिओची सुद्धा कामं असतात, तेही मी बऱ्यापैकी शॉपला आल्यानंतरच करते. काही क्लायंट असतात तेव्हा मग त्यांचं सुद्धा. आता एक हेअरकट केलेला होता, सो ती केसं ना मी लगेच उचलून टाकते कारण ते तसे राहू देत नाही. मग ते हवेने इकडे तिकडे जातात आणि मग व्यवस्थित वाटत सुद्धा नाही. तर त्यासाठी म्हणून खरं तर जर मोठे मोठे केस असले ना तर ते विकल्या सुद्धा जातात, पण हे छोट्या साईजचे केस कशाच्याच कामी येत नाही. आणि मी स्टफिंगसाठी वगैरे सुद्धा हे केस वापरत नाही. सो पटापट झाडून घेते. आज मला भरपूर अशी कामं आहेत, संध्याकाळी बाहेर सुद्धा जायचं आहे. पण त्याआधी म्हटलं चला आपली कामं फिनिश करून घेऊयात. आणि या सोफ्याचं ना मला खूप टेन्शन आहे. तुम्हाला जर माहिती असेल ना हा सोफा कशाने क्लीन होईल तर मला नक्की सांगा. खरं तर व्हॅक्यूम क्लीनर शिवाय मला वाटतं तो क्लीन होणार नाही. ओल्याने पुसू देत की कशानेही पुसू दे, सो सोफा अजिबात क्लीन होत नाहीये. असो, मी एक हेअर स्पाचं क्लायंट होतं, सो ते क्लायंट केलं आणि हे उकळतं पाणी बघून ना मला खूप जास्त भीती वाटते. पण मशीन सेफ आहे, त्याचं काही टेन्शन नाही. पण मला पाण्याची खूपच जास्त भीती वाटते, स्पेशली गरम. आणि त्याच क्लायंटचं फेशियल करायचं होतं ते सुद्धा करून दिलं. बस एवढंच काय ते छोटं मोठं मी शूट केलं. सो मी घरी आली, ड्रेस वगैरे चेंज केला आणि आता आम्ही निघतोय कारण श्रेया ऑलरेडी वेट करत आहे. 5:30 होऊन गेले ना. सो आता आम्ही निघालो आहे आणि आम्हाला खूप ठिकाणी जायचं आहे. कुठे काय ते सर्व तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आधी प्रिशूची तयारी कशी केली ते दाखवते. मी फक्त चेंज करून घेतलं, बाकी मी काहीच केलं नाही आहे. आणि वेणीला बो लावला आहे कारण की गरमी खूप जास्त होत होती. तरी नाही म्हणता आम्हाला 5:30 वाजले. सो चला आता आम्ही निघतो. बाकी काय होतं तर तुमच्यासोबत पुढे मार्केटमध्ये गेल्यानंतर शेअर करते. माझ्याकडे बघ, हे बघा प्रिशू. कुठे चाललो आपण सोनू? काय घेऊन पाहिजे तुला? ड्रेस. हिला ड्रेस घेऊन पाहिजे. ड्रेसचं दुकान लागलेलं आहे घरीच्या आधी, हिला ड्रेस घेऊन पाहिजे. फायनली आम्ही मार्केटमध्ये आलो. आता एवढ्या सगळ्या साड्या आहेत ज्याच्या आम्हाला सर्व घ्यायचं आहे. सर्वात आधी आम्ही पिको फॉल घ्यायला जातो आहे आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीस वगैरे, त्याच्यानंतर बाकी बघूया आता किती वेळ लागतो. दिवस तर पूर्ण गेला. ड्रेस मंगेश आहे का हे? आता साडी ही माझी साडी आहे ना, मला एकुलती एक घेतलेली, कधी न घेतली पण एकदा घेतली. आलो म्हणा आपण. तुला काय घेऊन पाहिजे? ड्रेस पाहिजे. आम्ही ब्लाऊज पीस घ्यायला आलो मॅचिंग, पण आमच्या साड्यांचे कलर एवढे डेंजर आहे की आम्हाला मॅचिंग ब्लाऊज मिळतच नाही. आम्ही आता ताग्यातले कापून घेतो. सँडल आत्ता फक्त साड्यांचे आम्ही 8 साड्यांचे फॉल अँड ब्लाऊज पीस घेतले, ते 550 रुपयाचे झाले. खूप महागाई आहे बाबा. आता आम्ही सँडल बघायला जातो आधी तर.
सो आमचं फिरायचं चाललेलं आहे. एक एक गोष्टी लक्षात येतात आहेत, ते आम्ही घेतोय. प्रिशूचं सर्व झालेलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही शॉपमध्ये गेलो, कारण आम्हाला जेव्हाही इथे येतो ना तेव्हा या शॉपमध्ये आम्ही जाऊनच बघतो, कारण इथे व्हेरायटी खूप जास्त छान आहे. पण आम्ही काहीच नाही घेतलं. फिरणं सुरू आहे फक्त. ही थकली आणि आता श्रेयाचा हळदीचा ड्रेस जो तिला पाहिजे तसा मिळतच नाही आहे बजेटमध्ये. सो आता ना आम्ही श्रेयासाठी कुर्ती बघायला आलेलो आहोत आणि ही एक तिला खूप जास्त आवडली आहे. पण आणखी व्हेरायटी तिला बघायच्या होत्या आणि नेहमीप्रमाणे ना प्रिशूने मोबाईल घेतलाच माझ्या हातून, कारण तिला शूट करायचं होतं. सो तुम्ही ही जी क्लिप बघताय ना, ही प्रिशूच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि ती शूट करते आहे. माझं बघून बघून ना तिला असं होतं की तिला सुद्धा शूट करू वाटतं आणि कुठेही गेलं की ती मोबाईल मागते शूट करायला. एक हा आणि दुसरा हा. मला तरी हाच आवडला. रेड प्लाझो सोबत पण जाते, ग्रीन सोबत पण जाते आणि प्लाझोच खूप सुंदर दिसते. आवडला नाही की तुला? जातोय आम्ही सँडल घ्यायला. प्रिशू श्रेयाची कुर्ती झाली, आता सँडल. कुठे चाललो प्रिशू आपण? साईज बरोबर झाली. काय घेतली सँडल तू? ते घ्यायचं. कोणती आवडली? सो आता आम्ही सँडल बघायला आलोय. एक एक ट्राय करणं सुरू आहे तिघींचं सुद्धा, आणि जे पसंत येईल ते मग आम्ही फायनल करू. नाही आवडली. हे ब्लॅक तुझ्या ह्याच्यात उठत आहे. तो आय डोंट थिंक सो. ही घेऊ. क्वालिटी पण खूप छान आहे. आमचं झाल्यानंतर आम्ही प्रिशूसाठी बघतोय. या 2 काढलेल्या आहेत, पण त्यातल्या ब्लॅकच आवडल्या. त्यानंतर स्टोल बघायला गेलो आणि मला माझ्यासाठी हा प्लाझो आवडला, कारण मला प्लाझो खूप दिवसाचा घ्यायचा होता व्हाईट कलरचा. तो घेतलेला तर आहे मी, पण साईजमध्ये येईल की नाही मला काहीच गॅरंटी नाही. पण हा जात नाही माझ्या याच्यावर, तुझ्या याच्यावर तसा. सो आता आमचं सगळं घेऊन झालंय. आता आम्ही जातच होतो गाडीजवळ, तर श्रेयाचा वॉलेट दिसत नाही आहे. तिचं वॉलेट हरवलं आहे, ते बघायला गेली आहे ते. आणि ऑलरेडी 10:30 वाजलेत. बघा आमचं सगळं सामान. ही एक बॅग आहे, हे आहे, हे सर्व असंच आहे. आता तिला मिळतंय की नाही वॉलेट काहीच माहिती नाही. त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार. सो आता वाजलेत 11. आम्ही आत्ताच घरी आलो. आता ब्लॉग किती मिनिटाचा झाला असेल मला नाही माहिती. मी जेवढं होईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि प्रिशूसाठी ना खूप सुंदर अशी सँडल आणली. मी दाखवते. सँडल म्हणजे थोडंसं हे बघा, तिच्या पायामध्ये खूप छान दिसते. ती खूप आम्हाला सजेशन देत होती, हे घ्या ते घ्या. मी ब्लॉगमध्ये ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. बाकी आमचं मेन आता माझ्या शाळेचं ब्लाऊज असेल, हे ते बरंच बाकी आहे. फक्त आमचं सँडलच्या तिथे खूप जास्त वेळ गेला. आता मी चेंज करून घेते, थोडंसं पाणी वगैरे पिते, त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते. प्रिशू मॅडम तर तिच्या फुग्यामध्येच खुश आहे. हे बघा, ती माझी चप्पल अशी काहीशी दिसते. सो श्रेयाने तिच्यासाठी ही कुर्ती घेतलेली होती, जसं मी तुम्हाला आधीच दाखवलं, आणि त्याखाली एक प्लाझो घेतलेला आहे. खरं तर वेगळा आहे, पण तरी खूप सुंदर दिसत होता. तो घेतला. आणि तिची सँडल अशी काहीशी आहे जी तिला खूप जास्त आवडली. मलाही ब्लॅक कलरमधून पाहिजे होती, पण मग सेम झालं असतं, सो मी नाही घेतली. त्यानंतर ना या आईच्या साड्या, ज्यावर ब्लाऊज पीस दिलेले आहेत मॅचिंग सेंटरमध्ये, पण आईचं म्हणणं असं होतं की ते ब्लाऊज पीस साडीला काही मॅच होत नाहीये. त्याच्यासाठी म्हणून मी हे शेअर करते आहे. तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं, ब्लाऊज पीस साडीला मॅच होतात आहे की नाही? जे वर ठेवलेलं आहे ते फॉल आहे आणि जे खाली ठेवलेलं आहे ते ब्लाऊज पीस आहे. प्रत्येक साडीचं मी तुम्हाला दाखवते आहे. तुम्ही नक्की सांगा. मला असं वाटतं की व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे, कारण काय होतंय, आधी काय व्हायचं की साडीमध्ये जो कलर जास्त आहे त्या कलरचा घ्यायचा असं. सो आईला मी म्हटलं ते आता फॅशन जुनी झालेली आहे, थोडंसं डार्कच छान दिसतं. हा जरा जास्त डार्क वाटतोय मला, पर्पल फक्त. बाकी मला व्यवस्थित वाटत आहे. तुम्हाला काय वाटतं ना, ते मला नक्की सांगा. त्यानंतर प्रिशू राणीची काहीतरी बडबड चाललेली होती, ते मी तुमच्यासोबत आता पुढे शेअर करते.
आहे पिल्लू तू? कोणासोबत बोलत आहे? श्रेयाची गोष्ट करत आहे. बाबा श्रेयाची गोष्ट करत आहे. कोणासोबत? ते म्हणजे कोण? हो का? आणखी? हो, ओके ओके ओके. अजून? हो का? बरं बरं बरं. तो कालचा व्हिडिओ एंड करायचा राहिला होता, सो म्हटलं आता ते करते. कारण रात्रीला मग आम्हाला खूप लेट झालं होतं आणि नंतर मी बोलते म्हटलं पण खूप थकल्यासारखं झालेलं होतं. मार्केटला गेलं तर माहिती नाही का बरं. हो डिश मार्केटला गेलं तर माहिती नाही का बरं काही म्हणजे काही करो की नाही करो खूप जास्त दमल्यासारखं होतं. त्यात आम्ही काल पायी खूप फिरलो. जवळपास आम्ही गेलो असेल 6:30-7 वाजता वगैरे आणि तेव्हापासून कंटिन्यू फिरणं सुरू होतं आणि त्यात चालत कारण गाडी एका जागी ठेवलेली होती त्याच्यामुळे. सो असं आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप थकलेलो होतो म्हणून मग मी रात्री काही शूट नाही केलं. आता मी हाय कर हाय. सो मी हे म्हणत होते की आम्हाला ना छोट्या छोट्या गोष्टींपासून याच्यासाठी घ्यावं लागलं कारण मला माहिती आहे त्याच्यावर पण हे येईल की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा घेतल्या का. तर ते याच्यासाठी कारण ना लास्ट आम्ही घेतलेलं होतं एक म्हणजे 3 वर्षाच्या आधी वगैरे घेतलेल्या होत्या सँडल वगैरे या गोष्टी. पण त्या ना खूपच म्हणजे खराब निघाल्या. आम्ही जेव्हाही घेतो ना तेव्हा कंपनीच्याच घेतो, लोकल वगैरे असं घेत नाही कारण मग त्या अजिबातच टिकत नाही. त्याला शिवून घ्या, हे ते डबल खर्च करा. त्याच्यासाठी म्हणून लास्ट टाईम आम्ही पॅरागॉनच्या घेतलेल्या होत्या आणि त्या खूप कमी दिवसात तुटल्या. म्हणून आमचं असं होतं यावेळेनं की शॉप चेंज करून बघू कारण त्याच्या आधी पॅरागॉनच्या घेतलेल्या होत्या त्या आम्हाला तिघीजणीला पण 3-3 वर्ष छान गेल्या. आणि तसा रेग्युलरमध्ये आम्ही सँडल म्हणा किंवा हे यूज करत नाही. श्रेयासुद्धा ज्योतीच यूज करते आणि माझा शूज आहे मी ते यूज करते किंवा मग साधी चप्पल असं. सो लग्न करायच्याच वेळेस याच्यासाठी घेणं होते कारण की त्याच्याशिवाय घेत नाही. खूप दिवसापासून असं झालेलं आहे सँडल घ्यायचं आहे पण तेच होतं जाऊ दे लग्नाच्या वेळेस तर घ्यावं लागतात, जाऊ दे लग्नाच्या वेळेस तर घ्यावंच लागणार. कारण आपण किती जरी म्हटलं ना की फक्त बाहेर जातानाच काढू किंवा फक्त काही कार्यक्रम असेल तेव्हाच काढू तरीसुद्धा ते यूजमध्ये येतच आणि मग खराब होऊन जाते आणि मग लग्नाच्या वेळेस डबल खर्च होतो. सो त्याच्यासाठी म्हणून आम्ही जेव्हा असं काही कार्यप्रसंग वगैरे असतात ना तेव्हाच घेतो. त्याच्यासाठी म्हणून मग छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा खरेदी असते असं आहे. कारण स्टोलचं बरेच दिवसाचा माझा खूप खराब दिसतो त्याच्यामुळे श्रेयाचं असं होतं की दीदी तुझ्यासाठी स्टोल घे कारण तुझा अजिबात चांगला वाटत नाही. आणि मी प्रत्येक ठिकाणी स्टोल बांधतेच कारण मला ते विदाऊट स्टोल ते नकोच होतं त्याच्यासाठी म्हणून. आणि प्रिशूसाठी रुमाल घेतला, आईसाठी घेतला असं. तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा खरेदी अशा वेळेसच करणं याच्यासाठी होतं कारण एरवी मग तेच राहते जाऊ दे नंतर घेऊ, जाऊ दे लग्नाच्या वेळेस घ्यायचंच आहे असं तसं. त्याच्यामुळे म्हणून मग आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा खरेदी करावी लागते. आता ज्वेलरी वगैरे बाकी आहे. ज्वेलरी वगैरे आम्ही नंतर घेऊ. मी जे बोलले की मी पुण्यावरून मागवलं आहे ब्लाऊज आणि ते जर आलं आणि ते मला व्यवस्थित झालं तर मग त्या अकॉर्डिंग साडी डिसाईड केलेली आहे मी, त्या अकॉर्डिंग घ्यायचं आहे असं. आणि श्रेयाचं जे आहे ती ऑनलाईनवरच भर देते आहे, तिला मिशोवरूनच पसंत आलेलं आहे सो ती तसं घेईल. बाकी प्रिशूचं सगळं झालेलं आहे. प्रिशूसाठी आम्हाला खूप सुंदर एक सँडल पसंत आली होती, फक्त 200 रुपयाला होती आणि खूप छान होती. पण विषय असा आहे की तो तिच्या पायासाठी खूप मोठा होता, ते तिला म्हणजे आणखी 1 वर्ष होणार नाही असं. पण आम्ही विचार करा की ठीक आहे जाऊ दे मनासारखी आता मिळाली आहे ना तर तिच्यासाठी घेऊन घेऊ म्हणजे आत्ताच नाही नंतर काही दिवसांनी वगैरे असं. सो चला आता बाकी आजसुद्धा आम्हाला जायचं आहे कारण माझ्या साडीवर ब्लाऊज घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट आम्हाला रील वगैरे घ्यायची आहे कारण आई घरीच फॉल लावते आणि आणखी बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत काही छोट्या मोठ्या पेटिकोट्स वगैरे या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे. सो त्याच्यासाठी सुद्धा मार्केटला जाणार आहे. आता मी जिथूनही आम्ही शॉपिंग करतो ना ते असे शॉप असतात जिथे खूप होलसेल प्राईजला मिळते बाकीपेक्षा. सो त्याच्यासाठी तुम्ही जर अमरावतीमध्ये वगैरे असाल तर तुम्हाला ते खूप जास्त युजफुल होईल कारण मी अशाच ठिकाणी शॉपिंग करते. सो असं आहे. चला आता बाकी जेवण वगैरे करायचं आहे मला. मी या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.